मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. आतापर्यंत आपण जवळपास 70 नंबरचा व्हिडिओ आहे, 69 व्हिडिओ बनवलेले आहेत. हा 70 नंबरचा व्हिडिओ आहे. भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. 2000 व्हिडिओचं टार्गेट आहे चौथी आणि सातवीसाठी. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. आपल्या बंधूंना देखील दाखवा, जे सातवीला असतील त्यांना सुद्धा. आपला आजचा घटक आहे संख्यावरील क्रिया भागाकार आणि यामध्ये आपण पाहत आहोत नमुना उदाहरणे. या अगोदर आपण मागील व्हिडिओमध्ये जवळपास 4 उदाहरणे पाहिलेली आहेत. 5वं उदाहरण बघूया आपण भागाकाराचं. बघा, प्रत्येकी ₹65 प्रमाणे 45 जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती, प्रत्येकाला ₹65 लावली बरोबर, आणि एकूण जण 45 आहेत. आणि मग आता किती वर्गणी जमा व्हायला पाहिजे होती? जेवढी जमा व्हायला पाहिजे होती त्यापेक्षा किती झाली? 378 ने कमी झाली. काय झालं? 378 ने कमी झाली. आणि 378 ने कमी झाल्यामुळे काय झालं बघा. पुढे प्रश्न विचारलाय तुम्हाला, तर किती रक्कम जमा झाली ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहित आहे गुणाकार आणि भागाकार परस्पर विरोधी क्रिया आहे, म्हणून इथे आपल्याला काय करावं लागेल? अगोदर गुणाकार करावा. 65 गुणिले 45. बघा, 5 5 25, 5 4 2 है ना. आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी थोडं अगोदरच करून ठेवतो ते. 5 5 25, 5 4 2, 6 35 आणि 2 32. इकडे गुणाकार करा. 4 5 20, 20 0, 5 2, 4 24 आणि 2 26. याची करूया आपण बेरीज. बघा, 5 5 इकडे करतो तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून. 5 5 हे 2 2, इकडे 6 3 9 आणि इकडे 2. उत्तर आलेलं आहे 2925. एवढी वर्गणी जमा झाली का? नाही झाली. का नाही झाली? कारण दिले 378 न कमी जमा झाली. मग किती झाली? कमी म्हणजे वजा करावं लागेल. वजा बाकी, दॅट इज सबट्रॅक्शन. मग आपण काय करावं लागेल? 2925 वजा 378. करा वजा बाकी. 15 तून 8 गेले 7 है ना. इथे एकच राहिला. आता 11 तून 7 गेले 4, इथे 8 राहिले. 8 तून 3 गेले 5 आणि हे 2 2. किती आलेले उत्तर? 2547. आहे का पर्याय? 2547 राईट. पहिला पर्याय आहे. एवढी वर्गणी जमा झाली आणि म्हणून तुम्हाला या पर्यायाला काय करावं लागेल? गोल करावं लागेल. अशा प्रकारे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.